नमस्कार. आज आपण स्मॉल फिशची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी इकडे 1 किलो मोदका फिश घेतले आहेत. त्याचे खवलं आणि डोके शेपटी काढून ते साफ करून पाण्यात बुडवून ठेवले. याप्रमाणे सर्व फिश साफ करून ते स्वच्छ धुवून घेतले. दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात अर्धा नारळ घेऊन त्याचे तुकडे करून घातले. 1 ग्लासभर पाणी घालून त्याचे दूध करून घेतले. याप्रमाणे ओल्या नारळाचे दूध तयार करून साईडला ठेवले. दुसरीकडे खलबत्त्यामध्ये 10-15 लसूण पाकळ्या, 1 छोटा तुकडा अद्रक, 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे ते ठेचून घेतले. यानुसार ठेचून गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 4 चमचे तेल घातले. तेल तापले की 1 दालचिनीचा तुकडा, 7-8 मिरी, 2 लवंगा, तेजपत्त्याची पानं, कढीपत्ता, ठेचलेला लसूण, मिरची आणि अद्रक, बारीक चिरलेला 1 कांदा, चवीनुसार मीठ घालून हे तेलावर चांगलं परतून घेऊया. अर्धा चमचा लोणचे मसाले, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा साधं तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, 1 टमॅटो बारीक चिरलेला घालून हे चांगलं परतून घेऊया तेलावर. टमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यावे. स्वच्छ केलेले फिश घालून ते काही सेकंद मसाल्यावर परतून घेऊ. याप्रमाणे परतून यामध्ये नारळाचे दूध घालून चिंचेचे काही तुकडे घालून ते 5 मिनिटं शिजवून घेऊ. दुसरीकडे बाजूला ठेवलेले फिश त्यामध्ये लिंबू, मीठ, हळद, लाल तिखट, आलं लसूण घालून मिक्स करून थोडं तेल घालूया आणि हे मिक्स करून गरम तव्यावर तेल घालून फिश घालूया आणि दोन्ही बाजूने खरपूस असे लालसर भाजून सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.